मी रंजना, होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आजचा पदार्थ मी काय करणार आहे, चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आज मी बनवते डाळ फ्लावर। त्यासाठी बघा ताजा फ्लावर इथे घेतलेला आहे मी। तर हा एवढा अशा मध्ये मी कट करून घेतलेला आहे। डाळ मी शिजून घेतलेली आहे। तर व्यवस्थित आपल्याला डाळ ह्या पद्धतीने शिजून घ्यायची आहे। यासाठी मला थोडासा लसूण लागणार आहे कुटलेला, थोडेसे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत आणि फोडणीसाठी आपल्याला तेल, राई, जिरे इथे लागणार आहे। पातेलं मी ठेवलेलं आहे गॅसवरती। 2 टीस्पून मला तेल घालायचं आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे। 1 टीस्पून मी राई घातलेली आहे आणि 1 टीस्पून घालायचं आहे जिरं। राई थोडी तडतडली की आपल्याला जिरं घालायचं आहे। आता घालायचं आहे लसूण। अर्धा टीस्पून घालायची हळद आणि आता आपल्याला ही फ्लावर आहे, फ्लावर याच्यामध्ये घालायचे आहे। व्यवस्थित आपला कमी गॅसवरती फोडणी करायची, म्हणजे आपले त्यामधले टाकलेले जिन्नस आपले ते जळत नाही। मिनिटभर आपल्याला हळदीमध्ये व्यवस्थित ही फ्लावर आपल्याला परतून घ्यायचे। छान लसणाचा फ्लेवर यायला येतो आणि फ्लावरला थोडासा वास असतो एक प्रकारचा, तर तो वास या हळदीमुळे तेलामध्ये परतल्यामुळे व्यवस्थित आपला निघून जातो आणि खूप छान पद्धतीने खूप छान चवीची ही भाजी तयार होते। 1 मिनिटभर फक्त आपल्याला मीडियम गॅसवरती खालीवर करत करत आपल्याला ही फ्लावर कलसून घ्यायचे आहे। 1 मिनिट झालेला आहे। व्यवस्थित आपली फ्लावर ही आपण कलसून घेतलेली आहे। थोडीशी मी कोथिंबीर आता इथे घालते आणि आता आपल्याला घालायचं आहे 1 टीस्पून मी इथे घेते मिरची पावडर। तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। तिखट अगोदर टाकायचं नाही, कारण फ्लावर कलसताना तिखट आपलं जळू शकतं, म्हणून आपल्याला तिखट नंतरच टाकायचं आहे। थोडंसं आपल्याला घालायचं आहे पाणी। कोमट पाण्याचा इथे वापर करायचा आहे। आणि आता आपल्याला इथे घालायची आहे शिजून घेतलेली डाळ। तुम्हाला किती प्रमाणामध्ये भाजी करायची आहे तेवढी तुम्ही इथे डाळ घालायची आहे। पाणी मी अगोदर फ्लावर मध्ये घातलं तेवढंच पाणी आपण घालणार आहे, बाकी आपल्याला डाळ घालायची आहे। तर किती घट्ट किती पातळ तुम्हाला हवी त्याप्रमाणे तुम्ही पाणी घाला। फक्त पाणी घालताना मात्र गरमच पाण्याचा वापर आपल्याला करायचा आहे। मी शिजून घेतलेली संपूर्ण डाळ मी ह्याच्यामध्ये घातलेली आहे। खूप जास्त पातळ मला ही भाजी करायची नाही। चवीपुरतं घालायचं आहे मीठ, थोडीशी कोथिंबीर आणि भाजलेल्या दाण्यांचा कूट आपल्याला घालायचा आहे। तुमचं जर भाजलेले शेंगदाणे नसतील तर ते तेलामध्ये परतून घ्यायचे आहे। भाजलेले असतील तर तुम्ही नंतर असे घालू शकता। व्यवस्थित खळखळून आपल्याला ह्याला एक उकळी घ्यायची आहे। हो, हे बघा डाळ फ्लावरला आपल्या मस्त उकळी आलेली आहे। इथे मी कमी गॅसवरती ही फ्लावर उकळून घेतलेली आहे, कारण एकदम भांड भरल्यासारखं अगदी वरती आलेलं आहे, म्हणून फेसोफेस असल्यामुळे कमी गॅसवरती मी हे उकळून घेतलेलं आहे। तर ह्या पद्धतीने डाळ फ्लावर नक्की करून बघा। थोडीशी घालायची आहे कोथिंबीर। तर ह्याच पद्धतीने डाळ फ्लावर करून बघा, अतिशय छान ही भाजी लागते। ह्यापेक्षा जास्त फ्लावर आपल्याला शिजवायची नाही। 1 मिनिटभर आपण हळद मध्ये व्यवस्थित ती कलसून घेतलेली आहे आणि त्यानंतर फक्त आपल्याला खळखळून एक मोठी उकळी घ्यायची आहे। हे भांड इथे फेसोफेस झाल्यामुळे मी कमी गॅसवर उकळली, तुम्ही मोठा गॅस करून आणि पटकन एक उकळी घेऊन त्यावरती पॅक झाकण ठेवून द्यायचं आहे। राहिलेलं भांड गरम असतं त्यावरती आपली फ्लावर व्यवस्थित शिजल्या जाते। यापेक्षा जास्त फ्लावर आपल्याला शिजवायची नाही। तर ह्या पद्धतीने फ्लावर नक्की करून बघा। माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। परत भेटूया असंच एका छानशा हेल्दी, टेस्टी आणि साध्या सोप्या रेसिपी बरोबर। तोपर्यंत बाय बाय।